पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय। आपण पाहतोय कासगाववाडी या संघाचा तारणारा खेळाडू अर्थातच टीमचे कॅप्टन नानाशीत बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय। एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे ख्याती आहे आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे आणि सध्या आपण पाहतो अष्टपुलीच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपण नानाशीतला पाहिलाय आणि पुन्हा एकदा नानाशीत बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं पिवनचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय। पहिलं पिवनचं षटक म्हटलं तर भरपूर काही जबाबदाऱ्या अगदी मी म्हणेन नानाशीत वरती अडीखणीय पाहायला मिळतात। प्रकाश आणि बालचंद्रची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल। स्ट्राइक एंड वरती बालचंद्र, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रकाशला आपण पाहतोय आणि दोन्ही खेळाडूंचा जर आपण बोलबाला पाहिला 2023 मध्ये तर त्याचा हंगामात या हंगामामध्ये भरपूर चांगला खेळ राहिलाय। पहिलाच बॉल आपण पाहतोय झेल टिपायची होती, झेल झालाय ड्रॉप आणि त्याचं रूपांतर आपण पाहतोय मिळालेलं जीवनदान फलंदाज बालचंद्रला आणि त्याच्या बॅटमधून येतो चौकार। रक्षक होता त्याच्याकडनं थोडीशी चूक अडीकडे पाहायला मिळाली। पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक झाला, बॉल खाली बाळू कडाळी चूक होणार नाहीये। आता मात्र यावेळेस आपण पाहतोय जे जाळं मांडलं होतं ते जाळ्यामध्ये मासा अडकलाय। फलंदाज होईल बाद बालचंद्र बॅक टू द पवेलियन। मध्ये म्हटलं जातं ना चुकीला अजिबात माफी नाही आहे, परंतु या ठिकाणी जीवनदान मिळालं होतं फलंदाज बालचंद्र खेळाडूला। परंतु त्यानंतर आपण पहिल्या शतकक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि मिड विकेट रिझर्व मध्ये आपण बाळू कडाळीला पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपल्यात आला। 4 धावा दाफलक्यावरती आहेत। आपण पाहतोय आमच्या सोबत जोडले गेले तर आज पुन्हा एकदा तिसऱ्या दिवसामध्ये सागर आबाडे सर असतील आणि आमच्या ऑफिशियल अपडेटर विकी पारदी ब्रदर स्पोर्ट लाईव्ह यांचे ओनर आहेत आणि पुन्हा एकदा तिसऱ्या दिवसामध्ये कॅमेरामॅन आमचे लाडक्या देवा आवाडे। देवा आवाडे आपण पाहतोय कॅमेरामॅन या ठिकाणी दुसरा वापसी संपर्क होत नाहीये आणि आपण पाहिलं तर खरं तर इथून फलंदाज देखील पॉपिंग क्रेस सोडावा लागलाय आणि ते फलंदाज आणखी एक बाद झालाय। आपण पाहतोय रामचंद्र फलंदाज बॅक टू द डगआउट। पाहतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल। आपण कॅन्डिडेट नंबर 4 वरती विचार केला तर आता गणेश आणि प्रकाशची जोडी गणेश आणि प्रकाशची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते। खरं तर या जोडीला आता इथून टिकून बसावं लागेल कारण आता पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतो नानाशीतनं कमबॅक करायला सुरुवात केली आहे। चांगली मी म्हणेन गोलंदाजी अद्याप पहिल्या चेंडूवरती देखील विकेट होती, परंतु झेल ड्रॉप झाल्यानंतर लगेच आपण पाहिलं त्या ठिकाणी दुसऱ्या बॉलवरती देखील झेल टिपला। हा चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर। मला दर्शवतील आमच्या पंच सुरेश निरगुडा मानफम फनसवाडी या टीमचे देखील कॅप्टन आहेत आणि त्यांना चांगलंच ठाऊक आहे या ठिकाणी क्रिकेट म्हटलं तर अनिश्चित निर्भरणीला खेळा आणि प्रत्येक नियम आहे त्यांना चांगलंच ठाऊक आहे, त्यामुळे त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली। पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं फटका बरोबरीचा तुम्हाला पाहायला मिळाला। आउटफील्ड की फास्ट चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिळतील धाबा 4। थँक्यू। आपण पाहिलं तर फलंदाज गणेशच्या बॅटमधून चौकार आलाय। पहिलीच आपण पाहतोय ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झाला होता नानाशीतला। आपण पाहिलं नानाशीतनं देखील ते धावा खर्च करत असताना 9 धावा तुम्हाला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंट मध्ये शतरक्षक डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, बॅकअप सुरेख आहे परंतु त्या ठिकाणी सरळ नाकार दिलाय फलंदाज
प्रकाशनं देखील आणि तिकडे तुम्हाला एकच धावा आली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची टोटल ऑन द स्कोरबोर्ड 10 ही धावा संख्या तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक आपण पाहतोय पहिला P1चं षटक टाकण्यासाठी नानाशीतला आपण पाहिला कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 10 धावा खर्च केलात. हा चेंडू भरपूर काही सांगून जाईल. या वेळेस आपण पाहतो बादशाह स्लॉट मध्ये बालू कडाली बॉल खाली आणि त्यांच्याकडनं या चुकीच्या अपेक्षा नव्हत्या. बॉल सरला त्याला ब्रेश करून सीमा रेखा पार. मिळतील धावा 6. थोडीशी चुकीचं रूपांतर आपण पाहिला. चुकीचं प्रदर्शन दाखवलं आणि त्याचं पुरेपूर फायदा होत असताना नागेवाडी या संघाला आपण पाहिला. षटकाराला फलंदाज प्रकाशच्या बॅट मधून सलामीवीरला गेलेला फलंदाज आपण पाहिला. अगदी 16 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. आपण पाहतोय एक हार्ड हिटर बाळू कडालीला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. कोलडापाचा चेंडू पाहतोय इथून एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं फटका गादर चांगला गेलाय आणि चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. मिळतील धावा 4. बॅट मधून देखील चुकार 20 धावा दफलकावरती. एक चुकी तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. खासगावाडी या संघ मी म्हणेन पहिल्या पूर्वार्धामध्ये जरी धावा तुम्ही या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या कशाही धावा खर्च करू द्या परंतु या ठिकाणी धावा तुम्हाला वाचवायच्यात. जेवढा आपण 4 षटकामध्ये धावा वाचवू तेवढा मात्र तुमच्यासाठी पुरेशा ठरतील येणाऱ्या उत्तरवाहामध्ये आणि तेच काही प्रकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. खरं तर 21 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती एक चौकारला त्यानंतर लगेचच कमबॅक केला गोलंदाज बाळू कडाळीनं. 2 चेंडूवरती 5 धावा खर्च करतोय. अजून या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. फलंदाज स्ट्राईक एंडवरती प्रकाश. यावेळेस स्लोवर गतीचा बॉल व्हेरिएशन स्विंग आणि मिस. चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये करत असताना बाळू कडाळीला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. 3 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च करतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा कोलडापाचा चेंडू समोरच्या दिशेला लॉफ केला. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत फक्त मिळेल ते एकच धाव. अद्यापही चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. टीमच्या कॅप्टन नाना शिदला त्याने 16 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय खरं तर 4 चेंडू फेकलेत आणि बाळू कडाळीनं फक्त 6 धावा खर्च केल्यात. स्लोवर गतीचा बॉल हे व्हेरिएशन आहे बाळू कडाळीकडे. चांगली गोलंदाजी. अद्यापही एकही धाव नाहीये. स्वतःच्या फॉलोथ्रोने हा चेंडू अडवला गेला. यासाठीच तर बाळू कडाळी ओळखला जातोय आणि भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडू आणि 6 धावा फक्त खर्च केला. शेवटच्या चेंडूवरती एखाद मोठा फटका आला तर पुन्हा एकदा धावसंख्या मेंटेन करू शकेल ती नागेवाडी हा संघ. जणू काय बालचंद्र आणि रामचंद्र ही जोडी डगआउटच्या रस्त्यावरती आपण पाहिले परंतु प्रकाश आणि गणेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. स्विनिंगची गोलंदाजी खबर आणि पॉईंटच्या बंद चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. लंग कार्पेटना क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरून वेगाने येतील आणि तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि या 2 धावा ठिकाणी कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पंचांचा इशारा येईल. 2 षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दफलकावरती जाऊन पोहोचली. अद्यापही पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि या षटकामध्ये धावा 8 एकंदरीत 2 बाद जाऊन पोहोचली. धावसंख्या 24.
12 चेंडूमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्धा डाव या ठिकाणी संपन्न झालाय, परंतु अर्ध्या डावामध्ये आता कसं बॅटिंग करेल नागेवाडी संघ हे देखील पाहणं गरजेचं ठरेल. कारण अजूनही सलामीवीरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तंबू टोकून बसलाय. त्याने 3 चेंडू फेस केलेत, 7 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. प्रकाशला आपण पाहतोय ऑन स्ट्रायकरवरती. स्लोवर गतीचा बॉल, व्हेरिएशन दाखवलंय गोलंदाज चेतन. डॉट बॉलची सांगता, वडा कमालीची गोलंदाजी, जणू काही बालू कडालीने कमबॅक करून दिलं आणि त्याच रिझनने आता चेतन देखील कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. 20 ते 25 पावलांचा रणअप, वेगवान गोलंदाजी तर कधी व्हेरिएशन. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा फिल्डर आपण पाहतोय सुवास आहे, तिकडे ऑरेंज कॅप तुम्हाला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय मिड विकेट रिझनला शतरक्षक होत्या नाना शीदला आपण पाहिला, त्यांच्याकडनं धाबे एकही चूक नाही आहे, फक्त एकच धाव आणि एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 लॉस ऑफ 2 विकेट, 25 धाबा धावफलकावरती. 4 षटकांची लढत आणि या स्पर्धेसाठी मी म्हणेन मालिकावीरसाठी एक खुलर व आकर्षक चषक असेल याच्यात मात्र शंका नाही आहे. चला कासगावाडी जास्त उशीर करू नका, पंच तुम्ही त्यांना ताकीद द्या, एका ओव्हरला फक्त 5 मिनिटं द्या. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आणि या ठिकाणी आपण पाहतो इथून खरं तर व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांनी दंडित केलंय चेतनला. 1 बाउन्स या ठिकाणी कॉल दिलाय. खरं तर पंच सुरेश निरगुडांच्या माध्यमातून व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा धावा ठिकाणी ऍड केली जाईल आणि एक्स्ट्रा धावाच्या मदतीनं संघाची टोटल 26 धावा धावफलकावरती. पुणे तयार आयटम ओव्हर द विकेट न चेतन. समोर फलंदाज आपण पाहतोय गणेशला चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. मिस्टर आमिक स्ट्रोक झाल्या होत्या आणि चुकीचं प्रदर्शन. नाना शीदनं आज मात्र त्याचा दिवस नाही आहे, भरपूर चुक्या नाना शीदच्या माध्यमातून आज पाहायला मिळाल्या. खरं तर झैल सहज रीतीने टिपायची होती, झैल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. एक धाबा ठिकाणी येईल आणि एका धाब्याच्या मदतीने संघाचे टोटल ऑन द स्कोरबोर्ड 27 धावा. समोर फलंदाज पुन्हा एकदा तयार, राईट ओव्हर द विकेट ना प्रकाश. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फर्स्ट गल्लीतून बॉल काढलाय, जागा बनवली, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड इतकी फास्ट आहे, चेंडू जमिनीला दन 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 करत सीमा रेखा पार मिळतील धाबाच्या. गल्लीतून चेंडू फरार झाला होता 4 धाब्यांसाठी. फलंदाज प्रकाशच्या बॅटमधून यावेळेस क्लासिकल स्ट्रोक. खरं तर या प्रकारचा विचार केला तर संयमची केली बघा. सलामीवीरला आला, त्यांना चांगलं स्टाऊ की आपल्याला अजूनही शेवटचं षटक टिकून बसायचं आहे आणि त्याच पद्धतीनं बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये लेझी क्रिकेट कधी हार्ड हिटिंग आहे. 32 धाबा धावफलकावरती. चांगलं क्रिकेटचं माइंड तुम्हाला पाहायला मिळेल प्रकाशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वेगाने टाकला चेंडू, कव्हर पॉइंटच्या वरनं फटका गॅदर केलाय. आपण पाहतो शतरक्षक तिकडे आहेत आणि वारंवार खरं तर आज कासगावाडी संघ चुक्या करतोय आणि चुकीचं प्रदर्शन हे क्रिकेटमध्ये चालत नाहीये. आणि पाहता पाहता या ठिकाणी एकच धाव कंप्लीट केली आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 बाद 34 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि या षटकामध्ये तुम्हाला धावा पाहायला मिळाल्या तर 10 धावा. एकंदरीत चेतनने देखील चांगला कमबॅक केला, परंतु 4थं षटक तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज राईट ओव्हर द विकेट ना अशोकला आपण पाहतोय.
या वेळेस आपण पाहतो युवन्स डेफिनेटली त्रिफळा चित्त दांडी उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज प्रकाश बॅक टू द डगआउट. पार काढलं गोलंदाज अशोक ना. व्हेरिएशन चांगलं आहे अशोककडे देखील, परंतु शेवटच्या षटकामध्ये म्हटलं तर हाणा मारीचं षटक आणि हाणे मारीच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राईटम ओव्हर द विकेट ना अशोकला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा चित्त गेलाय. फुलर लेनचा चेंडू त्याला बक्षणार नाहीये. चेंडूला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दस्तक पे मस्तक ठोक दिया है. सीधा षटकार. या चेंडूची पाहणी केली आहे. 9 चेंडू नाही आहे. खरं तर चेंडू लँड होण्याकरिता गेला होता आणि आपण पाहिलं तर धोनीच्या बॅट मधून देखील एक मोठा तडाखा तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या 12च्या वेगाने 40 जाबा. दुसऱ्या चेंडूवरती षटकार दाखवलाय. कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्ट्रामिक स्ट्रोक आहे. बॉल खाली नानाशी चुका होणार नाहीये. टिपली जाईल तेल. 1 मोर विकेट डाउन. बड़ी मछली जाल में फंस गई. फलंदाज धनेश बैक टू द पवेलियन. धनीचा विचार केला तर एक मोठ्या शैलीचा खेळाडू होता, परंतु त्यांना देखील परतावा लागला. मिस्ट्रामिक स्ट्रोक झाला. झेल भरपूर चांगला टिपला नाना शीत ना, परंतु पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज झाला. खोलवर टपाचा चेंडू आपण पाहिलतोय. क्रिकेटचं पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र बाहेर काढले गोलंदाज अशोक ना. आज बदलापूरचं क्रिकेट सांगेल की कशा विभागातील एक मोठा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तो नागेवाडी या संघ. कोणता संघ आज कोणत्या संघावरती वर्चस्व गाजवेल हा चलो अलॉंग द कार्पेट आपण पाहतो. लॉंग ऑनला शतरक्षक आहे चेतन होते. चांगली थ्रो पिकी डायरेक्ट हिट. पंचांकडे जोरदार अपील, परंतु पंचांनी त्या ठिकाणी पाहिलं गेलंय. आपण पाहतोय दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता स्क्रीन वरती चेंडू अगदी मी म्हणेन इथे डायरेक्ट हिट. दूध का दूध पाणी का पाणी. विकेट असणारा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो स्क्रीन वरती. 2 धाबा कंप्लीट नाहीये मित्रांनो. एक धाबा या ठिकाणी एक धाबे आणि या ठिकाणी एक विकेट कारण डायरेक्ट हिट केलाय. आपण पाहतो स्क्रीन वरती पहा या ठिकाणी डायरेक्ट हिट तुम्हाला पाहायला या ठिकाणी मिळतो. डायरेक्ट हिट. दूध का दूध पाणी का पाणी. मित्रांनो एक फलंदाज या ठिकाणी बात. मित्रांनो आमची ब्रदर स्पोर्ट वाहिनी इतकी 4K की तुम्ही तो चेंडू झूम देखील करून पाहू शकता. एवढी 4K तुम्हाला क्वालिटी पाहायला मिळते. त्यामुळे कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे अशी आमची वाहिनी या ठिकाणी सज्ज आहे. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून अक्षण टिपल्या गेलेत आणि डायरेक्ट हिट. चेतनच्या माध्यमातून एक विकेट आणि एक धाव असणारा फलंदाज बाद.
प्रशांत आपण पाहतोय आणि स्ट्राइक एंडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील गणेश, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आणि सिंगल आणि डबलला देखील त्यांनी प्राधान्य दिलंय. कॅन्डिडेट नंबर 4 वरती फलंदाज गेला होता गणेशला आपण पाहतो आणि तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आहे. हा चेंडू आपण पाहतोय खोलर टप्पा चौथा समोरच्या दिशेला पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत. एक चेंडूवरती टप्प्यावरती चेंडू गादर केला जाईल आणि रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेट येईल मैदानाच्या बाहेर. 1+1 विकेट अर्थात जाऊन पोहोचली. धावत संख्या 42 या धावत संख्येवरती आता येणारे 24 बॉल आणि करायच्यात आणि 43 धावा जिंकण्यासाठी टीम कासगावाडी या संघाला. हिरो ज्याने खरं तर टप्पलवाडी या संघाला पराभूत केलं. ज्यांनी साकारली टप्पलवाडी टीमच्या विरोधात आणि त्या संघाला त्यांनी पराभूत केला. तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा हिरो. संजूला आपण पाहतोय तुमच्या आमच्या सर्वांची लाडक्या खरं तर नरेश दादा शेंडे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान केली संजू या खेळाडूला. आणि मेस्करवाडी टीम एकच सांगेन पुढील वाटचालीसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चांगला खेळ करा आणि आपल्या नावाचा दबदबा या ठिकाणी निर्माण करा. पुढे एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. 24 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी टीम कासगावाडी या संघाला. या क्रीडांगणावरती धावा 34-35 धावा देखील डिफेंड झाल्यात. पहिला सामना आपण पाहिला खरं तर 34 धावा या ठिकाणी डिफेंड केल्या मेस्करवाडी टीमनं टप्पलवाडी टीमच्या विरोधात. परंतु या धावा चेस होतील की नाही हे देखील पाहावं लागेल. कोणत्या संघाला आज या ठिकाणी खेळपट्टी साथ देईल, कोणत्या संघाचा आज मात्र खेळ चांगला राहील. नागेवाडी टीम की कासगावाडी या संघ. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. कासगावाडी या संघाचा एक खाड हिटर खरं तर ज्यांची ओळख आपण पाहतो इथून बाळू कडाळी आणि त्यांच्या साथीनं जयरामला आपण पाहतोय. जयरामचा जरी विचार केला तर एक चांगला हार्ड हिटर आणि मैदानाच्या चारही साईडला फटकेबाजी करणारा हा जयराम तुम्हाला पाहायला मिळतोय. जसं मैदानाच्या आतमध्ये जाईल ना तसं त्याचं रंग आणि रूप तुम्हाला पाहायला मिळेल. कशा पद्धतीने बॅटिंग करेल. 24 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. नव्या जोशाने नव्या उमेदानं कासगावाडी या संघ मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. इन अँड ऍक्शन मध्ये बाळू कडाळी आणि त्यांच्या साथीनं जयरामला आपण पाहतोय. पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती राजाला आपण पाहतोय. 24 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. चोवीस बॉल आणि 43 धावांची गरज. सलामीला फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती बाळू कडाळी आणि दुसऱ्या साइडनं जयराम. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय राजा. बॉलिंग ट्रॅक वरती
पहिला चेंडू आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. लॉंग आपला शतरक्षक आहे टीपली जाईल. वन मोर विकेट डाऊन. गोल्डन डकची शिकार येईल मैदानाच्या बाहेर. हार्ड फलंदाज या ठिकाणी होईल बाद. बालू कडाळी बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का लागत असताना पहिल्या चेंडूवरती बाळू कडाळीला देखील परतावं लागला. आशा होत्या बाळू कडाळीकडनं तर थोडासा निराशा झाल्यात कासगाववाडी या संघाच्या. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कॅडेट नंबर 3 वरती टीमचे कॅप्टन आणि त्याच्यावरती आता भरपूर काही जबाबदाऱ्या नाना शीत वरती तुम्हाला पाहायला मिळतील. याच्यात मात्र शंका नाही आहे. आता इथे क्रिकेट म्हटलं ना तर शक्तीने नाही तर युक्तीने जिंकला जातोय. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीनं बॅटिंग करेल स्ट्राइक एंड वरती नाना शीतला आपण पाहतोय. पुन्हा तयार राईट अप ओव्हर द विकेट न राजा. कोलवर डबाचा चेंडू होता. स्क्वेअर लेग रिदम मध्ये फटका खेळण्यासाठी भाग पाडला नाना शीत या फलंदाजाला आणि मिळेल ती फक्त आणि फक्त एक धाव. मात्र एका धावेने इथून कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी प्रेशर आणि दबाव पाहायला मिळणार नाहीये. तो नागेवाडी या संघावरती कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी वाकडं होणार नाहीये तो नागेवाडी या संघाचं. कारण आता धाव संख्या इतकी चांगली आहे की 4 ओव्हरमध्ये 42 ते 43 धावा ह्या भरपूर चांगल्या तुम्हाला पाहायला मिळतात. हा चेंडू आपण पाहतोय जयरामच्या बॅट मधून निघालेला दमदार चौकार. बॅट मधून एक चौकार आलाय. 43 धावांचा पाठलाग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये जोडी झाली. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता त्या क्षेत्रामध्ये जणू काय आपण कार्बन कॉफीचा फटका पाहतोय. समोर आणखीन एक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. जयरामच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. बॅक टू बॅक 2 चौकार. आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती विकेट आली आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एकदम आणि त्यानंतर मिळालेलं संधी जयरामला आणि त्याने संधीचं गेले सोनं. 9 धावा फलकावरती 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. कासगाववाडी संघाला एकच सांगेन ते देखील एक मोठा संघ आहे आणि लवकरात लवकर ती हार मानणार नाहीये. त्यांच्या रक्तात ही हार नाहीये परंतु हार देखील चांगली पत्करणार नाहीये. यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्सचा अटेन फटका सक्सेसफुल ठरलाय. चेंडू सरळ चाललाय थर्ड मान रिजन मध्ये जमीनला गुदगुल्या करत सीमा पार मिळतील धावा 4. आजच्या दिवसामध्ये मी म्हणेन चौकाराट्री कंप्लीट करणारा पहिला फलंदाज जयरामला तुम्ही पाहता. मी तुम्हाला अगोदर वर्णन केलं की जयरामचा विचार केला तर अलीकडच्या काळामध्ये बोलबाला त्याचा भरपूर आणि सध्या आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर थोडंसं स्विंग झाला. शपोलून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु यष्टीरक्षक होता आणि त्याच्याकडनं धाबी एकही चूक नाही आहे. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज राजाला आपण पाहिलं. पाहता पाहता पहिलं पिवनचं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या पिवनच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली. एक बाद 13 धावा. आता येणारे 18 चेंडू आणि करायच्या त्या ठिकाणी जिंकण्यासाठी टीम कासगाववाडी संघाला 30 धावा. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. ठोक दीजिए डीजे.
करावी लागेल, मेंटेन करावी लागेल. आणि आपण पाहतोय समोर फलंदाज एक हार्ड हिटर, एक विस्फोटक फलंदाज ज्याची ख्याती आहे. आपण पाहतोय फलंदाज नानाशीत, कासगावाडी या संघाचा तारणारा खेळाडू. अष्टपैलूची भूमिका सातत्याने तो प्रत्येक स्पर्धेमध्ये पार पाडत असतो आणि आपल्या संकटाला सातत्याने संकटातून बाहेर काढलाय तोच फलंदाज नानाशीत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय जागा बनवली होती फाईन चित्रामध्ये. थोडंसं अजूनही जर थोडंसं मागे आलं असतं तर कदाचित हिट विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती, चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो उमेश बॉलिंग ट्रॅकवरती पहिला चेंडू भरपूर चांगला टाकलाय. मित्रांनो आपल्याकडे मंकी विकेट नाही आहे हे लक्षात असू द्या, त्यामुळे नागेवाडी संघाला एक वॉर्न नाही तर ही वॉर्निंग आहे. कोलर डबाचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या मधला फटका भरपूर चांगला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केल्या, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, थ्रो चांगला आणि रनआउटच्या स्वरूपात होईल. फलंदाज बाद, विनाशकाली विपरीत बुद्धी. मी म्हणेन धाव घेण्याची गरज होती का, आणि फलंदाज या ठिकाणी झालं बाद. नानाशीत बॅक टू द पवेलियन. अठरा चेंडू 30 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आणि एक विकेट देखील मिळाली आहे गोलंदाज उमेश या गोलंदाजाला. यावेळेस आपण पाहतो शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा पॉइंट मध्ये शतक आहेत फक्त मिळाली आहे ती सिंगल. मात्र सिंगल का होईना परंतु धाव सिंगल या ठिकाणी विकेट देणं गरजेचं ठरेल. जोपर्यंत जयराम आहे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतं, काही घडू शकतं, कोणताही संघ जिंकेल ह्याच्यात मात्र शंका नाही आहे. बॉलिंग ट्रॅक वरती उमेशला आपण पाहतो पुन्हा एकदा तयार, राईट अप ओव्हर द विकेट ना. समोर फलंदाज जयराम, फुलर लेनचा चेंडू त्रिफळाची दांडीगुल या ठिकाणी इटका जेव्हा पतरते देत असताना गोलंदाज उमेशनं केलाय कमबॅक. फलंदाज इथून होईल बाद. जयराम बॅक टू द पवेलियन. नव्हती, फलंदाज जयराम होत्या. फुलर लेनचा चेंडू होता, फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं अगदी दांडीगुल या ठिकाणी पाहायला मिळाली फलंदाज जयराम या फलंदाजाची. कॅन्डिडेट नंबर 5 वरती नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. नंबर 5 वरती पिंटेला आपण पाहतोय. पिंटा आणि अशोकची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळते. जणू काही सलामी वीरचे फलंदाज आणि वन डाऊनचा खेळाडू देखील बाद झालाय, पण तो अशोक आणि पिंटावरती जबाबदारी येऊन टेपली. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मिड विकेटला शतकशक होत आहे. आपण पाहतो शतकशक थोडीशी फंबलिंग आणि 2 धावा ठिकाणी कंप्लीट आहे. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केले जातील का, आणि या ठिकाणी 3 धावा कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटमध्ये एक धाव महत्वाची आहे आणि मी म्हणेन इथे 3 धावा कंप्लीट असताना 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या हळूवारपणे सडकेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अद्याप 18 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. आता येणारे 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता.
एका दुसरे मोठे फटके या मॅच मध्ये विजय मिळवून देतील कासगावाडी या संघाला आणि इथून जर निर्धाव चेंडू टाकले गोलंदाज उमेशनं तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल तो नागेवाडी टीमचा गोलंदाज उमेशला आपण पाहतोय बंदाण वेग आहे पण तो टप्पावरती नियंत्रण नाहीये चेंडू पडल्यानंतर थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळाला पंचाने दंडित केलं मुख्य पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय सुरेश निरगुडा आणि स्क्वेअर पंच पाहायला मिळतील ज्याने आमच्यासोबत खरं तर कालच्या दिवसामध्ये जोडले गेले होते आणि आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेले संतोष डुमने सर तुम्हाला पाहायला मिळतील खोल टप्पाचा चेंडू पण एकदा खोदून काढलाय लॉंग ऑफला शतरक्षक कारपेटनं एकच धाव सरळ नाकार दिलाय फलंदाज अशोकनं आणि पाहता या ठिकाणी दुसरं षटक देखील झाले समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दफलकावरती जाऊन पोहोचली अद्यापी 20 धावा येणारे 12 चेंडू आणि आता करायच्यात या ठिकाणी 23 धावा चला पण या ठिकाणी पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुमच्या भेटीला येईल लोभेवाडी आणि त्यांच्या अगेन संघ लोभेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट डोंगरबाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आले असतील तर आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये लगेच रिपोर्टिंग करा तुमची इथे आयोजक वाट पाहतात आपण करूया टॉस बघा 42 धावा धावफलकावरती होत्या 43 धावांचं मापक लक्ष घेऊन उतरला होता आपण पहिल्या धावसंख्या 20 ही पाहायला मिळते आता येणारे 12 चेंडू आणि करायच्यात या ठिकाणी धावा 11.50 सरासरीने धावसंख्या धावफलकावरती गाठावी लागेल मेंटेन करावी लागेल मात्र या ठिकाणी 23 धावा इतक्या छोट्या देखील नाहीत आणि इतक्या मोठ्या देखील नाहीत क्रिकेटमध्ये मी म्हणेन कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये खोल टप्पाचा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न ह्युमन्स डेफिनेटली इतका जेव्हा पत्तर से देत असताना टिक फॉर टॅट फलंदाज अशोक बॅक टू द डग आउट आतमध्ये झालाय दाखल कॅन्डिडेट नंबर 6 वरती आपण पाहतोय नामाला पाहतोय खरं तर आता थोडंसं बॅकफुटला नेऊन ठेपवलं तो कासगावाडी या संघाला जणू काय आपण पाहिलं तर 4 फलंदाज ठिकाणी बाद झालेत परंतु आता पिंट्या आणि नामाची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना स्ट्राईक एंड वरती नामा लेफ्ट हँडेड गोलंदाज लेफ्ट हँडेड गोलंदाज रामचंद्र आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर स्विनिंगची गोलंदाजी वेगवान गोलंदाजी रामचंद्र या गोलंदाजीची आपण पाहतोय चांगली अद्यापही गोलंदाजी राहिली आहे इथून धावांचा बचाव करत असताना गोलंदाज रामचंद्रला आपण पाहतो यावेळेस कट केलाय बॉल आणि सेकंड स्लिप मध्ये ती पाहिजे होती झेल या झेलची किंमत कदाचित तुम्हाला मोजावी लागेल येणाऱ्या काळामध्ये कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस आणि या ठिकाणी झेल झालाय ड्रॉप आणि फलंदाजाला पुन्हा एकदा जीवनदान मिळत असताना फलंदाज नामाला आपण पाहिलं धावसंख्या 1 ने पुढे सरकेल धावसंख्या धावून पोहोचेल 21 धावसंख्येवरती पुन्हा एकदा आपण पाहतो मोठा फटका खेळायचा होता मिड विकेट रिझर्व मध्ये शतक आहेत एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थ्रोपैकी थोडीशी चुकीची आहे 2 धावा कंप्लीट आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट संपूर्ण आशाता या पिंटावरती असतील कारण पिंटाचा विचार देखील केला तर अलीकडच्या काळामध्ये या पिंटानं देखील भरपूर क्रीडांगणं गाजवली आहेत परंतु आता आपण पाहतो इथून कशा पद्धतीने चेंडू फेस करेल हे देखील पाहावं लागतील पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्टर आम्ही स्ट्रोक झालेत कव्हर आणि पॉईंटच्या मधनं खेळायचं होतं आणि बॉल खाली शतरक्षक येतील टीपला जाईल 1 मोर विकेट डाऊन फलंदाज पिंटा बॅक टू द पवेलियन थोडंसं जड होत असताना थोडीशी मॅच दूर निघून चालली आहे कासगावाडी या संघांकडनं 7 चेंडू 20 धावा करायच्यात मी म्हणेन 3 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च केला 3 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सॉरी 5 चेंडूंमध्ये या ठिकाणी 3 धावा खर्च केल्यात आता हा चेंडू आपण पाहिला तर व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो अतिरिक्त धावा ठिकाणी खर्च करत असताना गोलंदाज
रामचंद्रला आपण पाहतोय 7 बॉल 19 धावा या चेंडूवरती षटकारला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकेल तो कासगावाडी या संघ पुन्हा एकदा आपण पाहतो लॉंग ऑफला शतरक्षक आहे डीपली जाईल 1 मोर विकेट डाऊन फलंदाज आणखीन एक बाद बाद झाले 24 या धावसंख्येवरती येणारे 5 चेंडू आणि 19 धावांची गरज पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्ट्रामिक स्ट्रोक झालेत चेंडू खाली शतरक्षक दिली वारंवार ठिकाणी विकेट गमावले जातात कासगावाडी या संघांकडून 8वा फलंदाज बाद झालाय मिथून बॅक टू द डगआउट करू पहिल्या फेरीतील तिसरी मॅच लोबेवाडी त्यांच्या अगेन्स्ट डोंगरपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आले असेल तर आमच्या वासपटाच्या समोर यायचे नाणेफेकीसाठी आपण करूया टॉस जिथे तुमची वाट पाहतील या स्पर्धेचे सर्वस्व कपिल दादा शेंडे चला आपण लगेचच या आपण यावेळेस पाहिलं पुन्हा एकदा आशा बोलून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज स्ट्राईक इनवरती सचिनला आपण पाहतोय 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता चला शेवटचा कॉल असेल आवाज आपण पुन्हा एकदा पाहतोय बादची वरची कडा आणखीन एक होईल फलंदाज बाद 9वा धक्का लागत असताना टीम कासगावाडी संघाला सचिन बॅक टू द पवेलियन बाकेला या चेंडूवरती जर विकेट आली तर ऑल आउट होऊ शकते कासगावाडी या संघ 2 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता या बस कोलर टप्पाचा चेंडू चांगली गोलंदाजी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बाहेर काढला आणि आपण पाहतोय 19 धावा आता होऊ शकणार नाही या 6 चेंडू मध्ये 19 धावा होऊ शकल्या असता परंतु मॅच खरं तर दूर निघून गेली या चेंडूवरती विकेट आली तर ऑल आउट होईल हा चेंडू आपण पाहतोय ऑल आउट कासगावाडी या संघ 19 धावेने हा सामना जिंकत असताना आपण पाहतोय नागेवाडी या संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि दुसरा फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय तो नागेवाडी या संघ चांगला खेळ आज राहिलाय नागेवाडी या संघाचा हार्ड लक टीम कासगावाडी या संघ बदलापूर विभागातील एक मोठा संघ होता अंबरनाथ तालुक्यातून एकमेव आणि एक दादा संघ म्हणून ज्यांची ओळख आहे परंतु आज हा संघ नागेवाडी टीमच्या विरोधात खरं तर पराभूत झालाय हार्ड लक थोडंसं कासगावाडी या संघ बट गुड लक नागेवाडी टीम